हॅलो फ्रेंड्स, हाय. पूर्ण रंजना किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आजची रेसिपी आहे वडापाव. आज मी वेगळ्या पद्धतीने वडापाव बनवणार आहे. चला बघा त्याची सामग्री. सोप्यात आणि टेस्टी. घेतलेले 5 बटाटे घेतलेले आहे मी. हे बॉईल करून घेतलेले आहे. हे बघा असे याचे या प्रमाणे आपण हे छिलके काढून घ्यायचे. असे छिलके काढून घेतलेले आहे. याचप्रमाणे सगळे छिलके काढून घेऊया. हे थोडे कडक आहे. कडक असल्यामुळे मी असं खिसून घेणार आहे. बॉईल केल्याच्या नंतर इजी जाते. तसं आपण बिना बॉईलनं पण करू शकतो. आपण त्यावर स्टीम करून घ्यायचं. मग मी 1 शिटी होऊ दिली आणि काढून घेतले. असे खिसून घेतले. अधिक छान मस्त पेस्ट होते त्याचा. याप्रमाणे आपण सर्व बटाटे 5 बटाटे घेतलेले आहे मी. 5 बटाटे आपण खिसून घेऊया. खिसून झालेला आहे. यामध्ये आपण मटेरियल घालणार आहे. हे बघा अर्धा चम्मच धने घेतलेले आहे. हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे. पालक घेतलेले आहे. याला 3-4 पानं घेतलेले आहे. छान असं बारीक कापून घ्यायचं. बटाट्यातनी पालक घातलेली आहे. ही कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चम्मच ओवा घातलेला आहे. लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे. छान टेस्ट येते. आहे पालक घालून वडापाव बनवत आहे. त्यामध्ये हिंग घालत आहे अर्धा चम्मच. हळद कलरनुसार, जिरा पावडर, धने पावडर, यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं. अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे. तशी मस्त फुलफुलीत फुललेली आहे. अर्धा चम्मच जिरा घातलेला आहे. असा आपण वडापाव नेहमीच खातो. हे वेगळ्या पद्धतीने वडापाव बनवत आहे. पालकची भाजी घालून वडापाव. आता झालेला आहे. बटाटा चटणी तयार झालेली आहे. मस्त झालेली आहे बघा. घेऊया. थंड होईपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊया. बेसन घातलेलं आहे. याला मस्त भिजवून घेऊया. थोडा 1 चिमट बेकिंग सोडा घातलेला आहे. हळद घातली. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. असं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं. पाणी घातलेलं आहे. त्याला मस्त असं करायचं. हे बॅटर तयार झालेलं आहे. स्मूथ झालेलं आहे. ही बटाट्याची चटणी थंडी झालेली आहे. हे बघा किती छान आणि मस्त हे असं बनलेलं आहे. सगळे असे याप्रमाणे बनवून घेऊया. छोटे छोटे एकसारखे बनवून घ्यायचे. झालेले आहे. आता याला तळून घेऊया. आहे बेसनच्या घोळमध्ये घालायचं. बेसन भिजवलेलं आहे. त्यामध्ये हे घातलेलं आहे. असं करून घ्यायचं. त्याच्यावर तेल घालायचं. हे वरतून पण होते.
परतवून घ्यायचे. त्याला असा लालसर कलर येऊ द्यायचा. छान वडे बनलेले आहे, खूप टेस्टी झालेले आहे, छान झालेले आहे, खूप टेस्टी आणि एकसारखे. हे चिंचाची चटणी आहे, याच्यावर अशी मस्त लावून घ्यायची. टेस्ट खूप छान येते. पुदिना आणि हिरवी मिरची याची चटणी आहे. बघा, वडा घेतलेला आहे, हे यामध्ये असं ठेवून हे चिंचाची चटणी मस्त अशी पसरवून द्यायची. छान टेस्ट येते. हे पुदिना आणि हिरवी मिरची याची आहे. थोडं त्यामध्ये चटणीमध्ये नमक वगैरे असते. डिश रेडी झालेली आहे, खूप टेस्टी झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.